नमस्कार मित्रांनो, मी अमोल खेडकर तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मी आज या विषयावर बोलणार आहे की कोरोनानंतर भारतीयांचं परदेशी जाण्याचं प्रमाण किती कमी होईल, का कमी होईल आणि त्याचं पुढे भविष्य काय असणार आहे, ह्याच्यावर मी थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेन. तर हे आर्टिकल दिसते तुम्हाला ते महाराष्ट्र टाइम्समधून आहे. त्याचं नाव आहे की मिशन वंदे भारत सुरू झालं आहे. तर उद्यापासून बऱ्याच लोकांची भारतामध्ये घरवापसी होत आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज करून घ्या. म्हणजे तुम्हाला असेच रोचक आणि माहितीदायक व्हिडिओज दररोज मिळत जातील. कारण आपण खूप लवकर बदलणाऱ्या जगामध्ये राहत आहोत. इथे गोष्टी फार भरभर बदलत आहेत आणि अशा जगामध्ये तुम्हाला अपडेट ठेवण्याकरता मी दररोज तुमच्यापर्यंत असेच रोचक आणि चांगली माहिती असणारे व्हिडिओज आणत जाईन. तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर झालं आहे असं आता की तुम्हाला माहीत असेल की सगळ्या जगभरामध्ये जे भारतीय राहत आहेत त्यांना भारत सरकारला परत आणायचं आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे आता त्यांनी काय काय ठिकाणी तर ते प्लेननी आणत आहेत, काय काय ठिकाणी ते शिप्सनी आणत आहेत. ठीक आहे. तर या सगळ्या लोकांना आता परत यायचं आहे भारतामध्ये. आणि मी तर असं ऐकलं आत्ताच की दुबईमध्ये खूप लोक राहतात. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असं केरळमधली खूप लोक दुबईमध्ये राहतात आणि तिकडे तर स्कॅम सुरू झालेत. म्हणजे लोक म्हणजे ज्या लोकांना परत जायचं आहे भारतामध्ये त्यांच्याकडून पैसे उसने घेत आहेत आणि हे सांगून की आम्ही एम्बसीकडनं तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोय म्हणून. म्हणजे स्कॅम्स चालू आहेत आता ह्याच्यावर. म्हणजे लोकांना माहिती आहे की भारतीय जे ते राहत आहेत त्यांची भारतामध्ये येण्याची ओढ इतकी जास्त आहे की लोक त्याचा फायदा उठवण्याकरता आता बरेच वेगवेगळे स्कॅम चालू होतात. दुबईमध्ये आहे, साऊदीमध्ये आहे, US मध्ये सुद्धा हे सुरू आहे. ठीक आहे. तर विचार करा, म्हणजे लोकांची डेस्परेशन इतकी जास्त आहे, म्हणजे लोकांची हतबलता इतकी जास्त आहे की त्यांना काही करून भारतामध्ये परत यायचं आहे आत्ता. ठीक आहे. अशी परिस्थिती आत्ता जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. ठीक आहे. लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारच्या वतीने वंदे भारत हे मिशन चालू करण्यात आले आहे. ठीक आहे. तर वॉशिंग्टनमधून आर्टिकल लिहिलेलं आहे. अमेरिकेतून भारतीयांना परत आणण्याचा पहिला टप्पा येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे, अशी माहिती भारतीय दूतावासाच्या वतीने देण्यात आली. एअर इंडियाच्या 7 विमानांद्वारे भारतीयांचे मायदेशी पाठवले जाईल. ठीक आहे. तर हेच म्हणजे तुम्हाला माहीत असेल की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की भारतीय वंशाचे लोक नक्की कुठे कुठे राहतात. ठीक आहे. तर अमेरिकेमध्ये डेफिनेटली सर्वात जास्त त्यांचं लोकसंख्या आहे. ओके. पण आता झालं आहे असं की तुम्ही विचार करा की बरीच लोक जी आहेत अमेरिकेमध्ये ती शिकत आहेत. ठीक आहे. ते स्टडी विजावर आहे. ठीक आहे. आता त्यांचं ह्याच्यापुढे काय होणार असा विचार करा तुम्ही. आता ह्याच्यामधली बरीच लोक जे आहेत ती लोन घेऊन आलेली आहेत. भारतामध्ये लोन घेतात ते कुठल्या तरी बँकेकडनं. 20-25 लाखाचं लोन असतं. ते मी सुद्धा घेतलं होतं आणि ते येतात अमेरिकेमध्ये शिकण्याकरता. आणि आता झालं आहे असं या सगळ्या लोकांचं की त्यांच्या डोक्यावर लोन आहे आणि त्यांची डिग्री तर आता पूर्ण झालेली नाही आहे. पण आता म्हणजे जीव तुमचा जास्त महत्त्वाचा आहे, राईट. त्यामुळे बरेच लोक आता हे सगळं सोडून परत भारतामध्ये येत आहेत. पण त्यांच्या डोक्यावर तर लोनसुद्धा आहे. तर मी याच्यावर सुद्धा काही काही व्हिडिओज बनवले आहेत की मी लोकांना सांगतोय की बाबांनो उगाच परदेशात जाऊ नका स्टडी अब्रॉड करण्याकरता. तर त्याचे मी इंग्लिशमध्ये व्हिडिओज बनवले आहेत, ते तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पाहून घ्या. तर हाच म्हणजे अजून एक मुद्दा मला हायलाईट करावासा वाटतो की झालं आहे असं की आता म्हणजे शेवटी काय आहे की माणसाला स्वतःचा जीव जास्त महत्त्वाचा असतो. असं म्हणतात की सर सलामत तो पगडी 50, राईट. म्हणजे जान है तो जहान है. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत तुमचा जीव धोक्यात येत नाही तोपर्यंत सगळं चांगलं वाटतं. पण आता जीव धोक्यात आला ह्याच्यामुळे अक्षरशः म्हणजे लोक त्यांची हतबलता इतकी स्पष्टपणे दिसते सगळ्यांना. हे लोकांना काही करून भारतामध्ये परत यायचं आता. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे होणार काय मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की लोकांचं बाहेर जाण्याचं प्रमाण बरंचसं कमी होणार आहे असं मला अगदी म्हणजे साहजिकच दिसतं आहे. कारण झालं आहे असं की आजकालच्या जगामध्ये कसं आहे की व्हॉट्सॲपद्वारे म्हणा किंवा फेसबुकद्वारे म्हणा किंवा बाकी गोष्टींद्वारे म्हणा लोकांना माहिती आहे की तिकडे लोक कसे जगत आहेत. ठीक आहे. अरे तुम्ही हा व्हिडिओ इंडियामध्ये बसून बघत असाल किंवा बाकी कुठल्या जगभरामध्ये बघत असाल तरी तुम्हाला म्हणजे मी कॅनडामध्ये बसून तुम्हाला सांगतोय की बाबा हे असं असं चालू आहे. ठीक आहे. तर म्हणजे असं नाही राहिले की आता म्हणजे इकडे फार असं वेगळं काहीतरी आयुष्य आहे म्हणजे कॅनडामध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये आणि भारतामध्ये फार अगदीच म्हणजे गचाळ आयुष्य आहे असं काय नाही आहे. ठीक आहे. म्हणजे कारण कसं आहे की जे प्लेईंग फील्ड आहे ते लेवल झालेलं आहे. प्लेईंग फील्ड म्हणजे काय, जो खेळण्याचं जे फील्ड आहे ते लेवल झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांना आता समान हक्क मिळण्याच्या मार्गावर जग आलेले आहे आत्ता. ठीक आहे. म्हणजे तो धारावीमधला एक 10 वर्षाचा लहान पोरगा जरी असला
आणि तो आणि अजून एक दुसरा माणूस मॅनहॅटनमध्ये म्हणजे न्यूयॉर्कमध्ये एक मोठा बिलियनर जरी असला म्हणजे अरबपती जरी असला तरी या दोघांना जो इन्फॉर्मेशन मिळते जी माहिती मिळते ती सेम झालेली आहे आता. ठीक आहे. त्यामुळे इंटरनेटमुळे एक क्रांती आलेली आहे की सगळ्यांना सगळं माहिती आहे आजकाल. असं नाही राहिले की म्हणजे तुम्ही US मध्ये आहात किंवा कॅनडामध्ये आहात तर तुम्हाला म्हणजे फार वेगळी तुम्हाला आयुष्य जगता येतं आहे आणि इंडियामध्ये आहात तुम्हाला फार वेगळं आयुष्य जगता येतं असं काय राहिलं नाही आता. हे म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय मी. त्यामुळे झालं आहे कसं की आणि लोकांच्या सुद्धा तुम्ही बघितलं असेल की म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये खूप लोक गेलेले आहेत परदेशांमध्ये. त्यामुळे झाले असे की तुमच्यासुद्धा ओळखीतले बरेच लोक असतील जे आता अमेरिकेत असतील, कॅनडात असतील, ऑस्ट्रेलियात असतील, ब्रिटनमध्ये असतील, युरोपमध्ये कुठे असतील. पण झालंय असं आता की सगळ्यांना सगळं कळतंय आता. ठीक आहे. आणि ह्याच्यामुळे ह्या कोरोना व्हायरसमुळे झालंय असं की इंडियामध्ये बसून तुम्हाला टी व्हीवर सगळ्या गोष्टी दिसत आहेत की अमेरिकेमध्ये इतकी खळबळ माजली आहे किंवा युरोपमध्ये इटलीवरचा एक व्हिडिओ बनवला आहे मी तो बघून घ्या तुम्ही किंवा स्पेनमध्ये हे सगळं चालू आहे. जर्मनीचा अजून एक व्हिडिओ बनवला आहे तो बघून घ्या. ह्याच्यामध्ये ब्रिटनमध्ये आहे, फ्रान्समध्ये आहे, सगळ्या युरोपियन कंट्रीजमध्ये अक्षरशः हाहाकार माजला आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा म्हणजे ह्या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये फॉरेस्ट फायर झाल्या होत्या. फॉरेस्ट फायर म्हणजे वणवे पेटले होते ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे. आणि ते वणवे इतके भयानक होते की अक्षरशः ते उपग्रहावरनं सुद्धा दिसत होते. इतके ते जास्त मोठे होते. ठीक आहे. आणि आता हे कोरोनाचा सगळा वेडेपणा सुरू आहे तिकडे. म्हणजे झाले असं की लोकांना कळून चुकलंय की सगळीकडे प्रॉब्लेम्स तर सेमच आहेत. सगळीकडे जे अडचणी आहेत किंवा ज्या तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात त्या सगळीकडे सारख्याच आहेत. असं नाही आहे की म्हणजे कॅनडामध्ये किंवा युरोपमध्ये फार चांगलं आयुष्य आहे आणि इंडियामध्ये म्हणजे फारच कसं तरी आहे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असणार आहे की बिल गेट्ससुद्धा जो आहे तो इंडियाला जास्त प्रेफर करतोय अमेरिकेपेक्षा. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की फक्त म्हणजे मी म्हणतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. पण बिल गेट्ससारखा इतका मोठा माणूस जो आहे तो सुद्धा म्हणतोय की भारताने जे प्रयत्न करत जास्त चांगले आहेत आणि अमेरिकेमध्ये हे जे चालू आहे ते इतकं चांगलं नाही आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावरून तुम्हाला एकच गोष्ट कळते की लोकसुद्धा आता बाहेर जाण्याकरता बराच विचार करणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जसं की भारतामधली म्हणजे भारतीय वंशाचे किती लोक राहतात बाहेर. ठीक आहे. तर साधारणपणे एक 3 करोड लोक राहतात आत्ता. ठीक आहे. भारताच्या बाहेर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक एक 40 लाख लोक राहतात अमेरिकेमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सौदीमध्ये खूप लोक राहतात, सौदी अरेबियामध्ये. मग कॅनडामध्ये काय राहतात, मग UAEमध्ये काय आहेत. ठीक आहे. म्हणजे दुबईमध्ये, अबुधाबीमध्ये काय आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये काय आहेत. ठीक आहे. युरोपमध्ये, ब्रिटनमध्ये सर्वात जास्त आहेत. ठीक आहे. तर अशी सगळी लोकं आहेत ती आता बरीचशी त्यांचं प्रमाण कमी होईल असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. ठीक आहे. कारण कसं आहे की लोकंसुद्धा लोन घेणं आणि बाकी या सगळ्या गोष्टी करणं आणि तुम्हाला सांगतो मी की स्टुडंट विजावर जेव्हा तुम्ही येता अमेरिकेमध्ये किंवा कॅनडामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये त्यावेळी तुम्हाला एक पार्ट टाईम जॉब करावा लागतो. ओके. म्हणजे तुम्हाला असं तुमचा उदरनिर्वाह तुमचा चालवण्याकरता मी सुद्धा केला आहे तो पार्ट टाईम जॉब तुम्हाला करावा लागतो आणि ते सगळं करून तुम्हाला तुमचं उदरनिर्वाह तुम्हाला चालवावा लागतो. ठीक आहे. तर ते इतकं सोपं नसतं हे. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की सगळ्या लोकांना जे वाटतं भारतामध्ये बसून की इथे म्हणजे सोन्याच्या नद्या वाहतात आणि म्हणजे सगळीकडे म्हणजे अगदी खुशाली आहे आणि बऱ्याच लोकांची अशी समजूत असते की इकडे म्हणजे पैसे झाडाला लटकतात. ठीक आहे. आणि लोक म्हणजे ते पैसे तोडणार आहेत आणि म्हणजे इथे सगळं व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे. तर मी असंही लोकांना बोलताना ऐकले की म्हणजे अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तुमचं म्हणजे आयुष्य सेट होतं आहे, कॅनडामध्ये गेल्यानंतर आयुष्य सेट होतं आहे. तुम्ही माझे व्हिडिओज बघितले असतील आधी. तिकडे जी लोक जन्माला आलेली आहेत ना त्यांचंच आयुष्य सेट नाही आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल की तुमचं आयुष्य तिकडे जाऊन सेट होणार आहे मग म्हणजे त्या लोकांना मी तर अमेरिकेतल्या लोकांना नाही दोष देत. मग मी ह्या लोकांना दोष देतो की तुम्हाला म्हणजे इंडियामध्ये बसून जर वाटत असेल की तुमचं आयुष्य सेट होणार आहे अमेरिकेमध्ये जाऊन किंवा कॅनडामध्ये जाऊन किंवा बाकी युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन तर मग तुम्ही वेडे आहात. ती लोक वेडी नाही आहेत. ठीक आहे. अमेरिकेतली लोक ते उघड सांगतात की आमच्याकडे खायला काय नाही आहे. ठीक आहे. फूड बँकच्या बाहेर अक्षरशः रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत अमेरिकेमध्ये. कॅनडामध्ये लोक अक्षरशः ह्याच्यामध्ये झोपत आहेत ह्याच्यामध्ये काय तुमचं ट्रेन स्टेशनमध्ये किंवा बस स्टेशनमध्ये झोपतात लोक कारण थंडी इतकी आहे बाहेर. ठीक आहे. वर तुमचं ह्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा बघा तुम्ही बरेच होमलेस लोक आहेत. युरोपमध्ये बघा तुम्ही की इंडियन लोक जी आहेत ना ती ब्रिटनमध्ये इंडियन लोक जी आहेत ती होमलेस लोकांना मदत करतात तिकडे. विचार करा म्हणजे काय अवस्था आहे. म्हणजे ब्रिटन एकेकाळचा इतका मोठा मातब्बर देश पण तिकडे जे होमलेस लोक राहत आहेत ती सगळी म्हणजे इंडियन लोक त्यांना मदत करतात खाणं वगैरे देण्याकरता. विचार करा की अशी परिस्थिती आहे. म्हणजे ह्याच्याने होणार एकच आहे की बरीचशी लोक बाहेर जाण्याकरता बरेच कचरणार आहेत. कारण तुम्ही ह्याच्यामध्ये विचार करा की बरेचशी जे
स्टुडंट विजावर आहेत किंवा वर्क विजावर आहेत, ठीक आहे, किंवा व्हिजिटर्स विजावर आहेत, हे 3 तर म्हणजे फारच अवघड आहे तुम्हाला तिकडे म्हणजे ह्याच्यानंतर तिकडे जाणं. कारण हे तिन्ही जे विजाज आहेत ते सगळे टेम्पररी विजा असतात. मग त्याच्यामध्ये असं परमनंट रेसिडेन्सी काही नसते, ठीक आहे. स्टुडंट विजावर आता तुम्हाला सांगितलं मी तसं की जर तुमचा 2 वर्षाचा कोर्स असेल, तुम्ही तिकडे गेले आहात, ठीक आहे, आणि तुम्हाला 1 वर्षानंतर आता तुमचं कंप्लीट झालं किंवा 6 महिने कंप्लीट झालेत आणि तुम्हाला आता परत यायचं आहे इंडियामध्ये, ठीक आहे. पण जे लोन घेतले तुम्ही बँकेकडनं ते तर पूर्ण 20-25 लाखाचं आहे. मग त्या लोनचं काय होणार आता? तर हा सुद्धा बराच महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे. आणि बऱ्याच लोकांनी काय केलं असतं, त्यांनी कोलॅटरलवर स्वतःचं घर ठेवलं असतं, ठीक आहे. म्हणजे स्वतःचं आईवडील जिथे राहतात ते घर त्यांनी कोलॅटरलवर ठेवलं असतं. म्हणजे कोलॅटरल म्हणजे लोन देण्याकरिता तुम्हाला एक अशी एक दाखवावं लागतं की आमच्याकडे एवढी संपत्ती आहे, म्हणजे लोनचं फेडलं नाही तर आम्ही ही संपत्ती स्वतः ताब्यात घेऊ, ठीक आहे. असं असं आहे. त्यामुळे लिटरली या लोकांचं असं आहे आता की हे जर 6 महिन्यांनी परत आले भारतामध्ये किंवा 1 वर्षाने परत आले भारतामध्ये आणि ह्यांनी जर लोन फेडलं नाही तर ह्यांचं जे राहतं घर आहे, जिथे यांचे आईवडील राहत आहेत, ते घरसुद्धा बँकेच्या ताब्यात येऊ शकतं. म्हणजे त्याच्यावर जप्ती येऊ शकते. ह्याचा अर्थ असा आहे, ठीक आहे. तर म्हणजे इतकी म्हणजे रस्त्यावर राहण्याची पाळी येऊ शकते लोकांवर, अशी परिस्थिती आहे. विचार करा. आणि हे मी अतिशयोक्तीने सांगते, ही ॲक्च्युअल अशी परिस्थिती आहे. बरं, आता वर्क विजाचं पाहायला गेलं तर वर्क विजा असा असतो की मी सुद्धा वर्क विजावर काम केलं आहे. मी US मध्ये असताना वर्क विजा असा असतो की तुम्हाला जोपर्यंत जॉब आहे तोपर्यंत तो विजा व्हॅलिड असतो, ठीक आहे. पण एकदा जॉब गेल्यानंतर तो विजा इनव्हॅलिड होतो. त्यामुळे जॉब गेल्यानंतर तुम्हाला लगेच त्या देशामधून बाहेर पडावं लागतं. त्यामुळे आता ह्या लोकांचं असंच झालं आहे की ह्यांना म्हणजे हे जर बाहेर पडले आता इकडून तर यांचा वर्क विजासुद्धा जाण्याच्या मार्गावर आहे. तर हे पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. आणि अजून एक काय असतं की व्हिजिटर्स विजा. आता व्हिजिटर्स म्हणजे तुम्ही विचार करा, इटलीमध्ये इतकं हाहाकार माजला आहे, अख्ख्या जगाला अक्षरशः म्हणजे सगळा तमाशा दिसला. मी त्याच्यावर व्हिडिओही बनवला आहे. जर्मनीमध्ये हे एवढं सगळं झालेलं आहे. मग स्पेनमध्ये, या सगळ्या युरोपियन देशांमध्ये लोक युरो ट्रिप करायला जायचे, तुम्हाला आठवत असेल तर युरो ट्रिप करायला जायचे. पण आता ते सुद्धा बरंच कमी होण्याच्या मार्गावर आहे, ठीक आहे. नंतर मग अमेरिकेमध्ये बघा तुम्ही, बरेच लोक यायची इकडे शिकण्याकरता किंवा व्हिजिटिंग करता, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्याकरता किंवा जो गोल्डन गेट ब्रिज आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तो पाहण्याकरता बरीच लोक यायची. आणि ते सुद्धा प्रमाण कमी होण्याच्या मार्गावर आहे. कॅनडामध्ये सुद्धा लोक यायची साईट सीइंग करण्याकरता, इकडचं बर्फ पाहण्याकरता. ऑस्ट्रेलियामध्ये जायची तिकडचं ओपेरा हाऊस पाहण्याकरता, ठीक आहे. नंतर सिंगापूरमध्ये जायची, तिकडचं मेरीलायन वगैरे मरलायन जे आहे ते पाहण्याकरता. तर अशी बरीच लोक सगळीकडे जायची. पण आता हे जे प्रमाण आहे ते बरंचसं कमी होणार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं, ठीक आहे. आणि हे दिसतंच आहे तुम्हाला. कारण कसं आहे, तुम्ही विचार करा की लोक इतकी डेस्परेट होऊन ते परत येण्याचा प्रयत्न करत आहेत भारतामध्ये, की म्हणजे अशी परिस्थिती आली आहे की आता म्हणजे ते काही करायला तयार होतात. त्यांना काही करून भारतामध्ये यायचं आहे आणि ते भारतामध्ये येण्याकरता म्हणजे इतके आतुर आहेत आणि आल्यानंतर ते अक्षरशः रडायला लागत आहेत. भारतामध्ये आल्यानंतर ते रडायला लागतात. मी आत्ताच एक आर्टिकल बघितला की जे पहिलं प्लेन लँड झालं मुंबईमध्ये आणि कोचीमध्ये, म्हणजे केरळमध्ये जे आहे, तिकडे आल्यानंतर म्हणजे ते लोक इतके भावूक होत आहेत की त्यांना म्हणजे काही करून आपल्या देशामध्ये परत जायचं आहे, ठीक आहे. अशी त्यांची आता हे मनस्थिती झालेली आहे. त्यामुळे झालं कसं की हे फारच पराकुटीला गेले आणि कोरोना व्हायरसमुळे तर अक्षरशः म्हणजे सगळ्या जगाला दिसतंय की किती म्हणजे सगळीकडे सारखेच लोक राहतात, ठीक आहे. काही फार वेगळं नाही आहे. तर मी तुम्हाला शेवटचा ह्याच्यामधला पॅराग्राफ वाचून दाखवतो. वंदे भारत मिशन या नावाने परदेशातील भारतीयांना मायदेशी आणण्याची आजवरची सर्वात मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे, ठीक आहे. विचार करा, भारताने हे सर्वात मोठे टास्क आहे, हे सर्वात मोठं प्रोजेक्ट आहे. हे जगामध्ये असा अजून कुठलाही देश नाही आहे जो इतक्या लोकांना परत आणतोय, ठीक आहे. हे तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. या अंतर्गत 9 मे रोजी 7 विमानातून भारतीयांना अमेरिकेतून बांगलादेशी आणले जाईल. विमानातील आसन संख्या मर्यादित असल्यामुळे वैद्यकीय अडचण असलेले, कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे परतावे लागत असलेले विद्यार्थी, गर्भवती महिला, व्हिसाची मुदत संपत असलेले वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक अशांना परत पाठवणीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी रँडम सिलेक्शन केले जाईल असे दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ठीक आहे. म्हणजे विचार करा, ह्याच्यावर सुद्धा रँडम सिलेक्शन केलं जाणार. रँडम सिलेक्शन म्हणजे तुम्ही लॉटरीसारखं त्या लोकांना सिलेक्ट कराल आणि मग त्यांना तुम्ही त्यांना फक्त तुम्ही घेऊन जाल, ठीक आहे. कारण प्लेनमध्ये सुद्धा इतक्या जागा नाही आहेत. तर असं झालं सगळं की या सगळ्यामुळे होणार काय आहे की लोकांची बाहेर जाण्याची जी ऊर्जा आहे, जी म्हणजे त्यांची जी आवड आहे ती बरीचशी कमी होण्याच्या मार्गावर आहे, ठीक आहे. पहिल्या टप्प्यात 7 विमाने 9 मे रोजी विमान सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबई आणि हैदराबादला जाण्यासाठी उड्डाण करेल, ठीक आहे. ते सगळं ते सांगतात. एअर इंडिया 10 मे रोजी नेवारहून मुंबई आणि अहमदाबाद, 14 मे रोजी नवी दिल्ली आणि हैदराबाद या सगळ्या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे. भारतात परतल्यानंतर सर्वांना सक्तीने 14 दिवस विलग होऊन राहावे लागणार आहे असेही दूतावासाने कळवले आहे. क्वारंटाईन करावे लागणार आहे 14 दिवस असे दूतावासाने कळवले आहे. म्हणजे विचार करा, इतक्या सगळ्या गोष्टी लोकांना सहन कराव्या लागणार आहेत फक्त भारतामध्ये येण्याकरता.
की त्यांना तिकडे आल्यानंतर सुद्धा इन्स्टंटली म्हणजे लगेच त्यांना त्यांच्या कुटुंबियांना वगैरे भेटता येणार नाही आहे. ठीक आहे, 14 दिवस त्यांना हॉटेलमध्ये राहावं लागणार आहे किंवा बाकी कुठेतरी राहावं लागणार आहे आणि नंतरच त्यांना इकडे येता येणार आहे. तर एवढं सगळं लोक जेव्हा सहन करणार, तुम्ही स्वतःला त्या लोकांच्या शूजमध्ये, त्या लोकांच्या जागेवर ठेवून विचार करा. एवढं सगळं केल्यानंतर लोक खरंच परत बाहेर जाण्याकरता इतके आतुर असणार आहेत का? तुम्ही स्वतःहून प्रामाणिकपणे स्वतःला विचारा आणि नंतर मला सांगा. ठीक आहे, तर झालं आहे असंच की ह्याच्यामुळे भारताची प्रगती बरीच जास्त होईल, भारतही बराच वर येईल. आणि मी जसं म्हणालो जसं की ही जे शतक आहे हे भारताचं शतक ठरणार आहे. ठीक आहे, कारण काय की भारताकडे सगळ्या गोष्टी आहेत ज्या ह्याच्याकरता, ज्या प्रगतीकरता फार चांगल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे काय तर खूप जास्त पॉप्युलेशन आहे, खूप जास्त लोकसंख्या आहे, एज्युकेटेड लोक आहेत. ठीक आहे, मग लँड एरिया बराच जास्त आहे. ठीक आहे, मग बऱ्याच कंपन्या आता येतात. तुम्ही बघत असाल की चीनमधल्या बऱ्याच कंपन्या भारतामध्ये येतात आता. आणि UP सरकार म्हणा किंवा बाकी बिहार सरकार म्हणा, MP सरकार म्हणा, त्या सगळ्या लोकांना लँड एरिया देतं. ठीक आहे, भारत सरकारसुद्धा, जे केंद्रीय सरकार आहे ते सुद्धा लँड एरिया देतं या सगळ्या लोकांना, म्हणजे त्या कंपन्यांना इकडे फॅक्टरी वगैरे सेटअप करण्याकरता. तर हे सगळं चालू झालेलं आहे. आणि इंटरनेटमुळे झालं आहे कसं की सगळ्यांना सगळं कळतं आहे आजकाल. ठीक आहे, म्हणजे असं नाही राहिलं की जी जी म्हणजे फर्स्ट वर्ल्डवाल्या लोकांची जी एक एज होती, एज म्हणजे काय तर त्यांच्याकडे ज्या वेगळ्या तऱ्हेने गोष्टी केलेल्या जायच्या आधी. ठीक आहे, त्या आता तितक्या राहिल्या नाही आहेत. कारण तुम्ही या क्रायसिसमध्ये बघताच आहात की अमेरिका असून दे, कॅनडा असून दे, युरोप असून दे, ऑस्ट्रेलिया असून दे किंवा जगामधला कुठलाही देश असून दे, ते सगळे भारतावर अवलंबून आहेत. ठीक आहे, का? कारण भारतामध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विन वगैरे त्या सगळ्या औषधं जी आहेत ती भारतामध्ये बनत आहेत. म्हणजे विचार करा, हे सगळे देश इतके मातब्बर, इतके पॉवरफुल, ह्यांच्याकडे हे सगळं का नाही करता येते मग? तर असंच झालं आहे की सगळ्या जगभरामध्ये म्हणजे सगळं जग एक असं एका कुटुंबासारखं झालं आहे. वसुधैव कुटुंबकम जे आपल्याकडे म्हणायचे ते काही खोटं नव्हतं. ठीक आहे, त्यामुळे झालं आहे कसं की भारतामध्ये राहूनच तुम्हाला सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता येतो. ठीक आहे, तुम्हाला आयफोन हवा असेल तर आयफोनही तुम्हाला ऑर्डर करता येतो, किंवा तुम्हाला हाय क्लास TV हवा असेल तो सुद्धा TV तुम्हाला येतो, ऑर्डर करता येतो. इंटरनेटवरनं, ॲमेझॉनवरनं, फ्लिपकार्टवरनं तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात कुठलीही गोष्ट असेल तुम्हाला तुमच्या दारापाशी डिलिव्हर होते. ठीक आहे, 2-3 दिवसामध्ये. तर असं राहिलं नाही आहे की फक्त कॅनडामध्ये, अमेरिकेत राहून किंवा युरोपमध्ये राहून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येत आहेत. तुम्हाला इंडियामध्ये बसूनही या सगळ्या गोष्टी करता येण्यासारखं आहे. त्यामुळे लोकांना बाहेर जाण्याकरता जे आतुरता असते ती बरीचशी कमी होईल असं मला वाटतं. ठीक आहे, ह्याच्यावरनं. तर मी ह्या आर्टिकलमधनं माझे जे विचार आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माझे विचार आवडले असतील किंवा नावडले असतील तरी मला तुमच्या माझ्या या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कळवा, म्हणजे आपण त्याच्याबद्दल एक संवाद साधू शकतो, डिस्कशन करू शकतो. ठीक आहे, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर, आणि लाईक, कॉमेंट आणि शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ, म्हणजे बाकीच्या लोकांनासुद्धा कळेल की परदेशात लोक कशी राहतात आणि त्यांचं मतपरिवर्तन कसं होतं आहे आता, हे सगळं त्यांना कळेल. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.